शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर बोलतायत, थेट जाऊयात. परंतु मग चिन्हाच्या संदर्भात वगैरे अशा स्वरूपात बातम्या छापून आलेल्या आहे. असं कुठेही कोर्टामध्ये म्हटलेलं नाही आहे. पिटिशनरला वेळ वाढवून द्यावा, ते वेळ मागणार आहे तर त्यांना वेळ वाढवून द्यावा अशा स्वरूपाची ही ऑर्डर आहे. तर त्यांनी ते कन्सिडर करावं अशा स्वरूपाची ही ऑर्डर आहे. असं असताना वेगवेगळ्या बातम्या येणं हे चुकीचं आहे आणि म्हणून नेमकं जे बोललं जातं आणि नेमकी जी ऑर्डर आहे तीच मीडियामध्ये सुद्धा आली तर मग लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण होत नाही. दुसरं आहे की कोणालाही घटनातज्ञ म्हणून घ्यायचं आणि त्यांचं मत हे प्रदर्शित केलं जातं निर्णयाच्या संदर्भात. तर असं सुद्धा करणं जर अवॉइड करता आलं तर ते चांगलं होईल असं मला स्वतःला वाटतं. घटनातज्ञांचे एक्सपर्ट म्हणून ते प्रतिक्रिया घेणार, त्यांनी प्रतिक्रिया देणं आणि त्यांनी निर्णय काय होईल हे सांगणं ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेला कोर्टामध्ये एखादी मॅटर चालू असते त्यावेळेला त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया किंवा त्याच्यावर काही सांगणं हे योग्य नसतं असं हे माझं म्हणणं नाही. देशातल्या जे सर्वोच्च ऑथॉरिटी आहे त्यांचं हे म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे ते तुम्ही बघितलं ते छापून आलेलं आहे. मीडिया टायर्ड्स होऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये एवढं तरी मी अपेक्षा करू शकतो की नेमकी जी ऑर्डर होती ही ऑर्डर जशीच्या तशी लोकांच्या समोर यावी एवढंच मी म्हटलं आणि मी काय म्हटलेलं नाही असं जसं की मला या संदर्भात आणि काय बोलायचं आहे. नाही केसच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे. इलेक्शन कमिशनच्या संदर्भात जे म्हटलेलं आहे ते एवढंच म्हटलेलं आहे की जे पिटिशनर आहेत आणि ते पिटिशनर वेळ मागतील तर त्या संदर्भात त्यांना वेळ वाढवून देण्याच्या संदर्भातलं तेवढंच म्हटलेलं आहे. याच्या पलीकडे आणि काही त्या ठिकाणी ऑर्डर झालेली आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी किंवा ते तुम्हाला जे सबमिशन द्यायचं होतं ते 8 तारीख ठरलेली होती, हो बरोबर आहे? हो. त्या संदर्भात नेमका काय आक्षेप आहे? नाही त्यांचे पिटिशनरचं म्हणणं काय होतं म्हणजे त्यांचे जे वकील आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आणि वेळ वाढवून मागणार आहे तर आम्हाला ती वेळ मागून मिळावी. तर त्याच्यात सांगितलं की ह्यांनी वेळ वाढवून मागितली तर त्यांना ती देण्यात यावी. हे असं थोडक्यात अर्थ आहे. कन्सिडरचा अर्थ काय होतो इट इज ॲज गुड ॲज ऑर्डर की त्यांना वेळ वाढवून द्यावी. ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे कन्क्लुझिव्ह काही नाही. त्यांना वेळ वाढवून द्यावा एवढंच आहे. नाही आता मी सांगायला तुम्ही स्वतः बातम्या वाचून बघा. त्याच्यामध्ये काय येतं की चिन्हाच्या संदर्भात येतं किंवा इतर संदर्भात येतं की कुठलीही चर्चा झालेली नाही की त्या ऑर्डरमध्ये असं काही नाही आहे. फक्त वेळ वाढवून द्यावा एवढंच आहे. साहेब आता वेळ वाढवून दिले त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तार तो देखील लांबणीवर पडेल का? त्याच्यावर काय परिणाम झाला का? हे बघा या दोघांचा काहीही संबंध असेल असं मला स्वतःला वाटत नाही की असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये वगैरे असं. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ही मुख्यमंत्री राज्यपाल महोदयांना कळवतील आणि त्यावेळेला तो होईल. जानना चाहिए कि आज जिस तरीके से खबर चल रही है कि राज्य सरकार को कहीं न कहीं कोर्ट से झटका मिला है और खासकर उन्होंने इलेक्शन कमीशन को बोला है कि अभी इस पर फैसला ना दें जब तक कोर्ट में मामला नहीं है. क्या है पूरा मामला? और आप देखिए जो ऑर्डर है वो स्पेसिफिक है. ऑर्डर में क्या बोला गया है कि इलेक्शन कमीशन के पास एक जो पार्टी जहाँ पे आर्गुमेंट कर रही थी उन्होंने बोला है कि उनको और समय चाहिए तो वो समय मांगेंगे इलेक्शन कमीशन के पास तो उनको पर्याप्त समय दिया जाए. इतना ही क्या है. उसके बारे में और कोई भी ऑर्डर नहीं हुआ है. तो मैं इतना ही बोलना चाहूँगा कि जब कोर्ट में कोई मैटर चल रहा होता है तो जैसे बोला गया है वैसे ही उसका न्यूज़ भी आना चाहिए. उस पर कोई कमेंट्स भी नहीं आने चाहिए. ये एक मान रहता है, सुप्रीम कोर्ट का मान रहता है. तो हर किसी को ये देखना चाहिए कि इस पर कोई कमेंट नहीं आए और जैसे भी बोला गया है कोर्ट में उसी तरह से उस न्यूज़ में भी वो आ जाए. इतना ही मेरा कहना है. और हमने कभी भी इसके बारे में डिस्कशन कभी नहीं किया है. मैंने खुद कभी भी कमेंट नहीं किया है. लेकिन आज जो कुछ न्यूज़ आ रही थी उसमें कुछ अलग से न्यूज़ आ रही थी इसलिए मैंने एक्सप्लेनेशन किया कि खाली इलेक्शन कमीशन को बोला गया है कि ये जो पिटिशनर है वो आपके पास वक्त मांगेंगे तो उनको वो वक्त दिया जाए. एक और सवाल है कि जिस तरीके से आज शिवसेना के कुछ नेता डीजीपी से मिलने गए और उन्होंने कहा कि इस राज्य के भीतर पुलिस यंत्रणा का दुरुपयोग किया जा रहा है सरकार की तरफ से हमारे कार्यकर्ताओं पर एक्शन लेने के लिए और FIR रजिस्टर किया है. देखिए हर किसी को टॉप अथॉरिटीज़ को मिलने का हक है और जो भी उनको लगे वो कहने का भी हक है.
लेकिन ये वास्तवता है या नहीं उसका निर्णय उस अथॉरिटी को करना है और उस पर उनको निर्णय करना है। तो डेमोक्रेसी में कोई भी जाके मिल सकता है डीजी जो पुलिस के हाईएस्ट अथॉरिटी है उनसे, और अगर कुछ एक आध आदमी ऐसा हो कि जिसको गलती से पकड़ा गया होगा तो उसे भी जस्टिस मिलना चाहिए। ऐसे हम लोग नहीं बोलते कि 10 लोग अरेस्ट होते हैं तो 10 में से 10 ही उनका कनेक्शन है। जिनका भी कनेक्शन होगा उनको उन पे एक्शन होना चाहिए। ये तो उनका कर्तव्य आहे की उन पे ॲक्शन लेणं। सर, शिवसेना नेत्यांकडून ही टीका करण्यात येते की पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा प्रकारचा शिवसैनिकांवरती आता खोटे गुन्हे टाकले जात आहेत। हे वाळू सरकणार कशासाठी? वाळू सरकण्यासारखं काय झालेलंच नाही आहे। उलटं तुम्ही बघा की ह्या ठिकाणी सगळं महाराष्ट्राची जनता ही एका बाजूने आहे, तर वाळू सरकणार कशाला? वाळूच्या ऐवजी मला असं वाटतं की सर्व जनतेने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत। रोज हजारोंच्या संख्येने लोक भेटायला येतात। ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी हजारोंच्या आणि लाखांच्या संख्येने लोक जमत आहेत। हे आपल्यातला मुख्यमंत्री असला किंवा आपल्यातला मुख्यमंत्री असले जे सर्वसामान्य लोकांना भेटतात, सर्वसामान्यांच्या कागदावर लिहितात। वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की कोणाचा घेतलेला कागद आणि पीएकडे असा दिला असं नाही, त्याच्यावर ते लिहितात, खाली सही करतात आणि देतात। नुसते आलेला अर्ज दुसऱ्याकडे सरकवला असं मी कधीही त्यांच्या बाबतीत बघितलेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळे लोकांना समाधान वाटतं की कोणीतरी आमचं ऐकून घेतं। राज्याचे प्रमुख आमचे आहेत, राज्याचे प्रमुख हे सर्वसामान्य लोकांचे आहेत। ही भावना एक सुखद भावना असते आणि ती भावना जर महाराष्ट्राची जनता अनुभवत असेल तर त्याचं कोणाला वाईट वाटत असेल आणि त्याच्यासाठी जर ते असे तुम्ही सांगितलेले शब्द वापरत असतील तर तो बघणाऱ्याचा दोष आहे। केसरकर साहेब, मुख्यमंत्री सक्तीचं त्यांना आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी। उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत। यामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे का? तुम्हीच म्हणाला होतात या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार। मी 100% म्हणालो होतो की 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल। मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात, मी प्रवक्ता आहे, मी काय निर्णय घेत नाही कुठल्या तारखेला मंत्रिमंडळ विस्तार व्हावा। ज्यावेळेला मला सांगण्यात आलं होतं की 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मी ती बातमी जशीच्या तशी आपल्याला सांगितलेली होती आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आपल्याला माहिती आहे की रविवार येत होता। आता काही कारणामुळे त्यांना एखाद दुसरा दिवस वाढवायला लागला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेला राज्यपाल महोदयांना कळवतील की आज विस्तार करायचा आहे त्याला तो विस्तार होईल आणि तो लवकरच होईल। याच्याबद्दल कुठल्याही मनात शंका बाळगू नका। किती दिवसात होईल? 4, 5, 6 दिवस किती दिवसात होईल? हे बघा, याच्यामध्ये 1-2 दिवसापेक्षा जास्त आणि वेळ लागावा असं मला स्वतःला वाटत नाही। आणि समजा त्यांना उद्याच करायचं असेल तर त्यालासुद्धा कुठलं बंधन नाही आहे। शेवटी ते त्यांच्या मनावर आहे आणि त्याच्यामुळे शेवटी असं असतं की याद्या ज्या वेळेला फायनल होत असतात त्यावेळेला दिल्लीच्या फ्रिक्वेंटली व्हिजिट्स करायलाच लागतात। ज्या वेळेला एवढ्या वेळेला दिल्लीला जातं आहे त्याच्या अर्थी तुम्ही समजलं पाहिजे की याद्या जवळजवळ फायनल होत आलेल्या आहेत। सर,